वहिनी, एक बोलू का? काय? तुम्ही नेहमीच कमीपणा घेत असता, तसं करू नका. फार मोठे आहात तुम्ही. कसली मोठी? हो, असं नका म्हणू. स्वानंदीताईंना किती आधार देताय तुम्ही, आणि तशाही त्या या घरात नवीनच आहेत म्हणा, पण किती काळजी घेता तुम्ही त्यांची. तुम्हाला एक सांगू, एखाद्या माणसाच्या मागे उभं राहणं म्हणजे किती पुण्याचं काम असतंय, हो की नाही? तेच तुम्ही करताय. स्वानंदीला कसलाही त्रास होऊ नये ना असं वाटतं मला. तिच्यामुळे हिंमत वाढली आहे माझी. आईंचा कुठलाही त्रास होऊ नये ना म्हणून जगते मी तिला. त्यांच्या मनात जे चाललंय ते व्हायला नकोय मला. आणि दार लोटून घे जरा. चला, तर ते काय बोलणार, कसं ऐकणार आपण? सगळं कळलंय मला. खूप खुश आहे आज. आधी ना ते 10 लाख संपवते, स्वानंदीचे दागिने ताब्यात घेते, घर खर्च तिच्या हातातून काढून घेते. एकदा घर ताब्यात आलं ना की हिला घराबाहेर काढणं खूप सोपं जाईल. वहिनी, काय अजून टेन्शन मध्ये आहे? नाही अगं, मी लाटायला घेते. हा, गरम गरम जेवण आहे, पोटभर खा बाईसाहेब. तुला वाईटावरच आहेस माझ्या. बाहेर सूर्य आग उगते तू काय निखारे वाढलेस ताटात. काय झालं बाईसाहेब? अरे किती गरम आहे, निव द्यायचं ना जरा. हो, पण तुम्हाला पहिल्या वाप्याचा भात लागतो म्हणून मी वाढला. ते त्या घरात, तिथे माझ्या बेडरूम मध्ये एसी होतं. 2 दिवस सहन कर, या घरात पण एसी लागेल, पूर्ण घर गारेगार होऊन जाईल. म्हणजे हे घर कसं गारेगार होणार आहे? तुला नाही कळणार, तू तुझं काम कर. तू फक्त एकच लक्षात ठेव, या उन्हाळ्यात गाम घालत माझा मुलगा मला ठेवणारच नाही. लवकरच काहीतरी व्यवस्था करे. तुम्हाला देऊ भात? आता काय माझं तोंड वाजायचंय? गरम करून ठेवलं.